श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। गुरु गाडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थसी दासबोध दशक 13वा समास 10वा शिकवण निरूपण। श्रीराम स्फटिकमाळा मोहरेमाळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळाऊली चांदोवी। परी हे तंतूने चालते तंतू नसता विस्कळीत होते। तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे। तंतू समणे ओविला तंतू मध्येचे राहिला। आत्मा सर्वांगी व्यापला पाहता का। आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय जळो जाणे। म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे। नाना वल्लित जलांश उसामध्ये दाटला रस। परितो रस आणि बाकस एक नव्हे। पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा। साधू बोधू सीमा सांडूच नाही। उदंड स्थळी उदंड ब्रह्मंद जाणून करणे यथा सांग। प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जाणे। मनोगत राखोण जाता परस्परे होय अवस्था। मनोगत तोडिता बेवस्था बरी नाही। या कारणे मनोगत राखील तो मोठा महंत। मनोगत राखता समस्त ओढून येते। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्रीवशी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून संत संघासाठी उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, मागील समासामध्ये आपण आत्मा विवरण याविषयी परमपूज्य माऊलींच्या मुखातून अतिशय सुंदर असं प्रवचन ऐकलेलं आहे। माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे की देहामध्ये हा आत्मा राहतो आणि हा आत्म्या काय करतो तर देहाच्या माध्यमातून हा चैतन्यस्वरूप आत्मा वेगवेगळं कर्म करून घेत असतो
आता जसं आपण देहाला चांगलं राखण्यासाठी किंवा त्याच्याकडून कर्म करून घेण्यासाठी देह चांगल्या प्रकारे राहिला पाहिजे, याच्यासाठी जशा चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याचा जर विकास करायचा असेल तर त्या आत्म्यालाकडून सुद्धा काय केलं पाहिजे, तर चांगले त्याला विचार पोचवले पाहिजेत. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी आजचा जो समास आहे, दासबोध ग्रंथातील 13व्या समासातला 13व्या दशकातला 10वा समास जो आहे तो शिकवण निरूपण आहे. या शिकवण निरूपणाच्या माध्यमातून समर्थांनी सांगितलेलं आहे की परमार्थ मार्गावरून वाटचाल करणाऱ्या साधकाचं, शिष्याचं, भक्ताचं नेमकं वर्तन कसं असावं, त्याचं आचरण कसं असावं, याच्याविषयी त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. भाविको, समर्थ रामदास स्वामी सांगतात की हे जे विश्व आहे, ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू ही पंचतत्वांपासून निर्माण झालेली आहे. त्यांच्यामध्ये अंतरात्मा हा समानपणा आहे. हे जरी सत्य असलं तरी तो प्रत्येक वस्तूमध्ये समानपणानं प्रगट होत नाही. आणि म्हणूनच तो जगातल्या ज्या काही सर्व वस्तू आहेत त्या वस्तूमध्ये, प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये भेद आढळतो. आता इतरांच्या मानानं माणसामध्ये हा आत्मा जास्त प्रमाणात जरी प्रगट झालेला असला तरीसुद्धा तो प्रत्येक माणसांमध्ये समानपणे प्रगट झालेला नाही. आणि त्यामुळं माणसामध्ये सुद्धा भेद आढळतो. म्हणजेच काय, तर कोणी देव मानव असतो, कोणी राक्षस मानव असतो, तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा भेद आढळतात. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी सांगतात की ज्यांच्या आचारात, विचारात पावित्र्य भरलेले आहे, जे सदाचारी आहेत, जे अनासक्त आहेत, असे जे संत महात्मे ते आचारहीन, विचारहीन आणि नीतिभ्रष्ट असणाऱ्या माणसांपेक्षा केव्हाही श्रेष्ठ प्रतीचे आहेत. आणि म्हणूनच या समासामध्ये जसं साधना करणं महत्त्वाचं आहे, आत्मा जाणून घेण्यासाठी आपल्याला जशी साधना किंवा भक्ती आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्याला जोड म्हणून आपल्याला सदाचरण शिकवलेलं आहे किंवा आचरण पद्धती जी आहे ही सदाचारी असली पाहिजे. कारण जशा प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, त्याचप्रमाणे ह्या साधनेला सुद्धा ज्या वेळेला आपण सदाचाराची जोड देऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपल्या आत्म्याचा विकास होणार आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की बघा, पूर्वी आपण पुराणामध्ये ऐकलेलं आहे की जसं आपण मानव साधना करतो, देव साधना करतात, त्याचप्रमाणे राक्षससुद्धा साधना करत होते. परंतु त्या राक्षसांना सदाचाराची म्हणजे आपल्या प्रत्यक्ष कृतीची त्यांना जोड नव्हती. आणि त्यामुळं कोणी त्यांना संत महात्मे कोणी म्हणत नव्हते. रावण असो किंवा कुंभकर्ण असो, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, कंस, हे जे काय होते त्यांनीसुद्धा साधना केली, भक्ती केली, परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं. परंतु त्यांच्या विचारामध्ये कुठल्याच म्हणजे प्रकारे बदल झाला नाही. फक्त त्यांनी स्वार्थासाठी भक्ती केली. मात्र जे साधुसंत असतात, या उलट जे प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, समर्थ रामदास स्वामी किंवा स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, संत शिरोमणी गजानन महाराज आणि आत्ता या क्षणी आपल्या सर्वांच्याच हृदय सिंहासनावरती विराजमान असणाऱ्या परमपूज्य जगद्गुरु श्री ह्यांनी काय केलं, तर साधना तर केलीच, परंतु गुरुमुखातून आलेले जे काही वाक्य होतं, जे काही सद्विचार होते, त्या सद्विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्यामुळं आज ते संत महात्मा म्हणून गणले जातात. आणि म्हणूनच सद्गुरूंच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्द हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा असतो. आणि याच माध्यमातून समर्थ रामदास स्वामी सांगतात, जर समजा तुम्ही साधना केली तरीसुद्धा त्याला जर सदाचारणाची जर जोड मिळाली गेली नाही तर त्या साधनेचा काहीही उपयोग होत नाही. आणि इथं एक छोटासा आपण दृष्टांत पाहूया. बघा, गुरु द्रोणाचार्यांचे कौरव आणि पांडव दोघेही शिष्य असतात. आणि ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे हे सगळे शिकायला गेलेले असतात, गुरुकुल सुटायच्या वेळेला गुरु द्रोणाचार्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की आज तुम्हाला एक मी पाठ लिहून देणार आहे, तो तुम्ही उद्या सकाळी पाठ करून या. ठीक म्हणाले. मग गुरु द्रोणाचार्यांनी फळ्यावरती एक वाक्य लिहिलं, नेहमी खरं बोलावं. आता हे वाक्य दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठ करून यायला सांगितलेलं होतं. सगळे विद्यार्थी ज्या वेळेला गुरुकुलमध्ये दुसऱ्या दिवशी परत आले त्यावेळेला गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना विचारलं की मी जो काल तुम्हाला पाठ सांगितलेला होता तो तुम्ही पाठ करून आलात का? सगळ्या शिष्यांनी होय म्हणाले. होय म्हणाले तर म्हणून दाखवा म्हणाले. आणि मग एकेका विद्यार्थ्याला उठवलं गेलं आणि त्यांनी ते वाक्य म्हणून दाखवलं, नेहमी खरं बोलावं, नेहमी खरं बोलावं, नेहमी खरं बोलावं. आता जे विद्यार्थी पाठ होतं त्यांनी म्हणून दाखवलंच, परंतु ज्यांचं पाठ नव्हतं त्यांनी सुद्धा ऐकून त्यांचं पाठ झालं. शेवटी एक धर्मराजा सोडलं तर बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते वाक्य म्हणून दाखवलं. ज्या वेळेला धर्मराजावरती वेळ आली त्यावेळेला गुरु द्रोणाचार्यांनी सांगितलं की बा धर्मराजा, तुझी आता पाळी आली, तू म्हणून दाखव. त्यावेळेला धर्मराज अतिशय विनम्रतेने म्हणाले की गुरुदेव, माझं हे वाक्य पाठ झालेलं नाही आहे.
त्या दिवशी गेला, दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला गुरुकुलमध्ये सगळे विद्यार्थी आले त्यावेळेला आता धर्मराजांकडून हा पाठ म्हणून घ्यायचा होता. म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितलं की बा धर्मराजा, वाक्य तुझं पाठ झालं असेल तर सांग. तर त्याही दिवशी त्यांनी नाही म्हणाले. मग दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आठवडा गेला, 15 दिवस गेले, महिना गेला, 2 महिना गेला, परंतु ते काही म्हणेनात की माझं हे वाक्य पाठ झाले. दररोज गुरुदेव त्यांना विचारत होते, परंतु ते काही विनम्रपणानं नकार देत होते. आणि असं करता करता 4 महिन्याचा कालावधी गेला. आणि एक दिवस गुरुदेवांनी ज्या वेळेला त्यांना विचारलं की बा धर्मराजा, हे वाक्य तुझं पाठ झालं आहे का, म्हणून दाखव. त्यावेळेला अतिशय नम्रपणानं धर्मराज म्हणाले की होय गुरुदेव, पाठ झाले. मग म्हणून दाखव. त्यांनी म्हणून दाखवलं. नेहमी खरं बोलावं. त्यावेळेला गुरुदेवांना प्रश्न पडला की जे वाक्य दुसऱ्या दिवशी सगळ्या मुलांनी म्हणून दाखवलं तेच वाक्य पाठ करायला धर्मराजाला एवढे 4 महिन्याचा कालावधी का लागला. त्यावेळेला त्यांनी धर्मराजांना विचारलं की बा धर्मराजा, ज्या मुलांनी हे दुसऱ्या दिवशी वाक्य पाठ करून दिलं तेच तू का बरं 4 महिन्याचा कालावधी तुला का लागला. त्यावेळेला धर्मराज अतिशय विनम्रपणानं म्हणतात की गुरुदेव, आपल्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द मी मंत्राप्रमाणे जपत होतो. अर्थात मंत्र म्हणजे काय तर मननात त्रायते इति मंत्र असं म्हटलं जातं. ज्याचं चिंतन, मनन, निधी, ध्यास घेतला जातो, ज्याचे विचार जे असतात ते आपल्या काया वाचा मनानं आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरवण्याचा जो ध्यास घेतला असतो त्याला मंत्र असं म्हटलं जातं. आणि तो मंत्र, आपल्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द मी मंत्राप्रमाणे जपत होतो आणि तो माझ्या काया वाचा मनातून पूर्णपणे उतरवण्याचा मी प्रयत्न करत होतो. आणि त्यासाठी मला हा 4 महिन्याचा कालावधी लागला. भाविको, सांगण्याचं तात्पर्य आहे की आज माऊलीसुद्धा आपल्याला सांगतात की 10 मिनिटाची भक्ती करा आणि त्यासोबत तुम्ही काही करा तर स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा, तिथून मला हाक मारा, मी तुमच्या हाकेला ओ देतो की नाही. परंतु आज आपण कितीतरी वर्ष झालं भक्ती करतो. काही लोकांची समस्या सुटत नाही किंवा अशी प्रचिती त्यांना येत नाही. ते काय येत नाही तर प्रत्येकानं काय केलं पाहिजे तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे. खरंच माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे माझं आचरण शुद्ध आहे का हो, मी त्याप्रमाणे भक्ती करतो का हो, खरंच का मी जी माऊलीने मला शिकवण दिलेली आहे, कोणती शिकवण दिलेली आहे की नेहमी खरं बोलावं, प्राणीमात्रांवरती दया करावी, बोलणार असाल तर विनम्र बोला, शरण जाणार असाल तर सद्गुरूंना शरण जा, थांबणार असाल कोणाची निंदा करू नका, कोणाची निंदा करू नका, थांबणार असाल तर मनाला चुकीच्या मार्गावरून जात असताना थांबला, भेटणार असाल तर सद्गुरूंना भेटा, परमेश्वराला जर भेटायचं असेल तर आत्मज्ञानी संतांना शरण जा, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, मानवता धर्म पाळा. ही एवढी लांब लचक जी लिस्ट असते ती आमच्या पाठ असते. अगदी जे भवसागरातील दीपस्तंभ आहे ना, ह्याच्यातले 52 आचार धर्म हे सुद्धा आमचे मुखोद्गत असतात. ज्ञानेश्वरी पाठ, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे पाठ असतात, परंतु प्रत्यक्ष कृतीत मात्र काहीही नसतं. आणि म्हणूनच माऊली एका ठिकाणी विचारतात की ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर किती जण झाले. हा मूळ संशोधनाचा विषय असतो. का तर ज्ञानेश्वरीमध्ये जे मर्म दडलेलं आहे ते मर्म आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवत नाही. आणि म्हणूनच इथं आपली काय होते तर आध्यात्मिक अधोगती होत असते. आणि त्यासाठी आपल्याला सद्गुरू काय सांगत असतात तर आपल्याला नेहमी सत्याच्याच मार्गावरून गेलं पाहिजे. का तर सत्य हा सर्व धर्माचा पाया आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की यतो धर्मो स्वतः जे, अर्थात धर्मराजा जिकडं आहे तिकडं जे नव्हे तर जिथं सत्य आहे त्या सत्याचाच नेहमी विजय होत असतो. आणि म्हणून आपल्या राष्ट्राचं ब्रीदवाक्य सुद्धा आहे की सत्यमेव जयते, म्हणजे नेहमी आपण काय केलं पाहिजे सत्याचंच आचरण केलं पाहिजे. आणि यासाठीच स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यांच्या ठिकाणी सत्य, पावित्र्य आणि निष्ठा आहे जगातली कुठलीच शक्ती त्यांचं काहीही बिघडवू शकत नाही. डॉक्टर आंबेडकर सांगतात शील आणि चारित्र्य यांच्याशिवाय जे शिक्षण आहे ते शिक्षण फुकट होय. आणि असे जर शील आणि चारित्र्याशिवाय जर संतती निर्माण झाली तर भारताचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा विनाश व्हायला वेळ लागणार आहे. आणि म्हणूनच बघा भाविको, आपल्या माऊली जे आपण पावित्र्य म्हणतो ते पावित्र्य म्हणजेच चारित्र्य संपन्नता. आणि या चारित्र्य संपन्नतेला आपल्या जगद्गुरु श्री ह्या अनन्य साधारण महत्त्व देतात. आणि म्हणूनच ते आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतात, एक वेळ माझ्या साधकाची साधना कमी झाली तरी चालेल, परंतु माझा साधक, माझा भक्त, माझा शिष्य हा त्याचं चारित्र्य जे आहे ते कसं असायला हवं तर स्फटिक माळेतील मण्याप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शक असायला हवं. आणि त्याचंच प्रतीक म्हणून जगद्गुरु श्री ज्या वेळेला आपल्या शिष्याला अनुग्रह देतात त्यावेळेला स्फटिक मण्याची माळ त्याच्या गळ्यामध्ये अनुग्रहाच्या वेळी घालत असतात. भाविको, आपणा सगळ्यांना माहीत आहे की रावण हा महाज्ञानी होता, पंडित होता, सोन्याची लंका होती, 14 चौकड्याचं राज्य होतं, तरीसुद्धा त्यानं सीतामाईची अभिलाषा धरली आणि संपूर्ण राज्यासह स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरलेलं आहे.
विश्वामित्रांकडं प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं. मोहाचा एक क्षण उर्वशीच्या सान्निध्यात आले आणि संपूर्ण त्यांची तपश्चर्या भंग पावलेली. आजही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होत असते. का तर ते त्यांच्या चारित्र्य संपन्नतेमुळे. ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची त्यांना सून पेश करण्यात आली त्यावेळेला शिपायांना म्हटलं होतं की आम्हाला खूप मोठं असं बक्षीस मिळेल. परंतु शिवाजी महाराजांवरती जिजाऊचे संस्कार झाले होते. त्यांना प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णासारखा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्यांना संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामींसारखे गुरु लाभलेले होते. आणि अशा वेळी सुसंस्कारित झालेले त्यांच्या मनात विचार आला की अशीच असती आमुची आई सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणजे हे कशाचं तर त्यांनी नुसतंच ऐकलं नाही. रामायण महाभारत जे ग्रंथ होते हे पाठांतर नाही केलं तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्या ते काय केलं तर प्रत्यक्ष आचरणामध्ये आले. भाविको, ह्याच्या पुढची जी आहे ती म्हणजे निष्ठा. निष्ठा कशी असायला हवी तर आपल्या सद्गुरूंवरती जे सद्गुरूंवरची निष्ठा कशी असायला हवी तर आपल्यावर आकाश जरी कोसळलं तरीसुद्धा सद्गुरूंच्या चरणावरचा जो विश्वास असतो, जी श्रद्धा असते, प्रेम जे असतं ते तसूभरसुद्धा कमी होता कामा नये. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या परमपूज्य जगद्गुरू श्री. ज्या वेळेला मौलींनी त्यांचे जे सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज, मौली त्यांना प्रेमानं बाप्पा म्हणतात, हे 1991 साली ज्या वेळेला अनुग्रह घेतला आणि अनुग्रह घेतल्यानंतर बाप्पांनी त्यांची खडतर परीक्षा घ्यायला सुरू केली. आणि त्या परीक्षेतल्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक असा प्रसंग घडला की त्यांचे बंधू सुरेंद्र नावाचे त्यांचा अपघाती निधन झालं. आणि बाप्पांनी स्वप्नामध्ये येऊन विचारलं, पुरे झालं का? त्यावेळेला माऊली तेवढ्याच नाही सांगितलं की बाप्पा आता तुम्ही घासभर वाढलात, पोटभर वाढा. त्यानंतर बघा बाप्पांनी त्यांच्या आणखीनच कठोर परीक्षा घ्यायला सांगितली आणि सांगून टाकलं की नरेंद्र माझा शिष्यच नाही. मुळे मौलीसुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. ते सुद्धा म्हणाले की मी जर खरोखर त्यांचा शिष्य असेल आणि पतिव्रते समान त्यांच्याशी जर एकनिष्ठ असेल तर एक ना एक दिवस या कुंजवन आश्रमी त्यांना यावंच लागेल. आणि त्यांचे हे बोल खरे ठरले. आणि 1998 साली पहिल्यांदा बाप्पांचं आगमन झालं, ते म्हणजे गजानन प्रगट दिनाच्या निमित्तानं. त्यावेळच्या आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून लाखो भाविक भक्तांच्या समोर बाप्पा म्हणाले की अहो नरेंद्र माझा शिष्य आहे, नुसता शिष्य नाही तर बापचे बेटा सवाई शिष्य आहे. त्यानंतर 1999 सालच्या गजानन प्रगट दिनानिमित्त ज्या वेळेला बाप्पांचं पुन्हा आगमन झालं त्यावेळच्या आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या शिष्याचं कौतुक करत म्हणाले होते की अंशतः देवत्व लाभले माझ्या नरेंद्राला. केवढा मोठा विश्वास होता आपल्या शिष्यावरती. आणि ज्या वेळेला 2000 साली बाप्पांचं पुन्हा या गजानन प्रगट दिनाच्याच निमित्तानं आगमन झालं त्यावेळेच्या आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या शिष्याचं भरभरून कौतुक करत त्यांना आशीर्वाद देत म्हणाले की तुम्ही जगद्गुरू होणार. बघा आत्मज्ञानी संतांच्या शब्दामध्ये देवत्व असतं, सामर्थ्य असतं, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आणि आज जगद्गुरू नरेंद्राचार्य माऊली म्हणजेच आपल्या परमपूज्य सद्गुरू माऊली ह्या आज जगद्गुरू रामानंदाचार्य या पदावरती विराजमान आहेत. ते त्यांना कधी पद मिळालं तर 21 ऑक्टोबर 2005 साली. बाप्पांनी कधी उद्गार काढले होते तर 2000 साली काढलेले त्यांचे उद्गार होते. आणि ते 2005 साली माऊली ह्या जगद्गुरू रामानंदाचार्य पदावरती विराजमान झालेले. हे सगळं कशाचं प्रतीक आहे? आता थोडं आपण माझ्याकडे माईक घेणं गरजेचं आहे कारण आपली सगळ्यांची इच्छा आहे की स्वामींनी बोललं पाहिजे. आजचा हा समास अतिशय सुंदर आहे. याचं नावच आहे शिकवण. समर्थ रामदास स्वामींना असं म्हणायचं आहे की हे शरीर आणि आत्मा एकमेकाशी संलग्न आहेत, एकमेकांशिवाय ते राहू शकत नाही. आत्मा असेल तर शरीराला किंमत आहे आणि शरीर असेल तर आत्म्याला किंमत आहे. ज्यावेळी शरीर सुटतं त्या आत्मा चिरंजीवच आहे, त्यामुळे तो असतो, पण आपण पिशाच्य योनीमध्ये असतो. मग पिशाच्याला काहीच अर्थ नाही. जे वेडं खोळं कुठंही फिरत राहतं ते पिशाच्य. तेव्हा आपण या नरदेहामध्ये आहोत तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, या देहाचं देहामार्फत आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. मग समर्थ रामदास स्वामी या समासामध्ये सांगतात की ते होण्यासाठी शिकवणसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आपली विचारशुद्धी, आपले विचार जे आहेत ना ते शुद्ध असले पाहिजेत. आपले आचारशुद्धी आणि आपली प्रगल्भ बुद्धी यांचा ताळमेळ घाला म्हणून या समासामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. आपली जी शिकवण आहे माणसाची ती माणसानं विसरता कामा नये. म्हणून गुरुनी जी शिकवण दिली भूतदया हीच परमेश्वरी सेवा. आम्ही काय सांगतो
हेच सांगतो ना, फक्त वेगळ्या भाषेत सांगितलं. तुमची मनोधारणा विचारात घेऊन तुम्हाला शिकवण दिलेली आहे की तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. या शिकवणीची आपण अंमलबजावणी केली तर आपले विचारसुद्धा तेवढेच प्रगल्भ होतील की अरे नाही, माझा जन्म माझ्यासाठी एकट्यासाठी नाही तर जगासाठी मी जन्माला आलो. तुम्ही ज्या जगासाठी जन्माला आलेत त्या संकुचित वृत्तीत राहत नाही. बघा, आपण स्वतःला एवढं समजत असतो, पण ज्या जगासाठी जगतो त्या आकाशा एवढे होतं. तुम्हाला आकाशासारखं व्यापक व्हायचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्यापक होत नाही तोपर्यंत या अंतराळामध्ये, या अंतरिक्षामध्ये असणारा जो परमात्मा, ज्याला अंतरात्मा म्हणतो आपण, तो समजणार कसा. यासाठी गुरु छोट्या छोट्या शिकवणीतून आपल्याला घडवत असतात. यासाठी ताई बोलल्या त्याप्रमाणे आपली निष्ठा फार महत्त्वाची असते. माझं त्याने एक उदाहरण दिलं निष्ठेबद्दलचं. अशी लाखो उदाहरणं माझ्या बाबतीत, बाप्पांच्या बाबतीमध्ये देता येतील. आम्ही निष्ठा कायम ठेवल्या आजसुद्धा. आम्हाला खात्री आहे की बाप्पा कुठेही गेलेले नाही आहेत, बाप्पा माझ्यातच आहेत. आणि बाप्पांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य समजून आम्ही पुढे जातो. आणि म्हणून कधी उतून जात नाही, कधी मातून जात नाही, कधी अहंकार येत नाही. कारण हे आपलं काम नाही आहे, हे आमच्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. हे करून कोण घेतो? आमच्यामध्ये जे अष्टपैलुत्व निर्माण झालेलं आहे, करून कोण घेतो? या लेखणीमध्ये ताकद कोण आणतो? या बुद्धीमध्ये ताकद कोण आणतो? तर माझ्या गुरूंखेरीत कोणीही समर्थ नाही. गुरूंखेरीत कोणीही समर्थ नाही, हे लक्षात घ्या. हा भाव, ही निष्ठा ज्यावेळी आपण आपल्या गुरूंवर ठेवू त्यावेळेला आपल्या आचारशुद्धी पण होईल आणि विचारशुद्धी पण होईल. आपण छातीवर मोठ्या अभिमानानं बॅच लावतो, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. आणि काही भक्तगण, इथं वाईट वाटतं सांगताना, पण काही भक्तगण दुसऱ्याला फसवतात. आणि तो फसवलेला, नाडलेला, फसलेला माणूस येतो आणि सांगतो, स्वामी तुमच्या भक्तगणांनी मला सांगितलं की ही गोष्ट कर म्हणून मी केली. किती लांछनास्पद गोष्ट आहे बघा, किती लांछनास्पद गोष्ट आहे. काही भक्तगण तर टोप्या घालायचं काम करतात, खिशाला सद्गुरू कवच लावलं आहे आणि लोकांना आपण फसवतो ते फसवतो. आपली किंमत आपण करून घेतो आहे, पण आपल्या गुरूंची त्याच्यामध्ये नाचक्की किती होते याचा विचार आपण का करत नाही? करणं गरजेचं आहे. कारण आपण गळ्यात माळ घातलेली आहे. ज्यांनी माळ घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावे. आणि आईच्या मायेनं आम्ही तुम्हाला परत सांगतो की तुमचा उद्धार झाला पाहिजे. तुम्ही आणि मी असे एकत्र जे आलेलो आहोत, हे असे नाही आलेलो आहोत. परमेश्वरानं आपल्याला दोघांना पाठवलं. म्हणून लेकरांनो, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. समर्थ रामदास स्वामींना कदाचित हे ठाऊक असेल की या पृथ्वीतला अनेक जे संप्रदाय असतील, या संप्रदायांना घडवण्यासाठी त्यांच्या गुरूंना एक गाईड म्हणून, मार्गदर्शक म्हणून हा दासबोध उपयोगी पडेल, यासाठी कदाचित त्यांनी तो समाज निर्माण केलेला आहे. तेव्हा त्या समासामध्ये त्यांनी सांगितलं की शिष्य किंवा जो आत्मउद्धार करू इच्छिणारी जी व्यक्ती आहे, त्यांनी आत्मउद्धार आपला जर झाला पाहिजे असेल तर जसं आत्मा महत्त्वाचा, आत्म्याला महत्त्व द्या, देहाला गौण महत्त्व द्या. देह एक इंजिन आहे एवढंच लक्षात ठेवून वागा. हे जसं आम्हाला शिकवलं तसंच शिकवणीतून आम्हाला रामदास स्वामी सांगत आहेत की आपले आचारशुद्धी, आपलं आचरण ते कसं असलं पाहिजे ते अनुग्रह घेताना आम्ही सांगतो. स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट मी चिंतणार नाही, याचा प्रयत्न करा. साधक दीक्षेमध्ये 2 वर्ष बघा, जमतं का बघा ते तुम्हाला, की मी कुणाचं वाईट करणार नाही म्हणून स्वामींनी सांगितलं आहे. राजा युधिष्ठिर जो होता, त्या युधिष्ठिरानं एक वाक्य पाठ करून ठेवायला काही हरकत नव्हतं, सत्यमेव जयते, म्हणजे नेहमी खरं बोलेन. पण नाही, त्याला 4 महिने घेतले. का? तर मी माझ्या गुरूंना शब्द देतो, मी माझ्या गुरूंना शब्द देतो आहे, त्यामुळे मी नेहमी खरं बोलेन हे म्हणणार आहे. पण खरंच माझ्या ते आचरणात आलं आहे का? त्यांनी पहिलं आचरण सुधरवलं आणि मग ते घोषवाक्य आपल्या गुरूंना सांगून म्हणून दाखवलं. तेच केलं पाहिजे इथे तुम्ही, की आपल्याला गुरूंनी सांगितलं गळ्यात तू माळ घातलेस, किंवा गळ्यात माळ घालण्याच्या मार्गात आहेस तू, तर नेहमी स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नकोस. प्रत्यक्षात तर नको चिंतूस. दुसऱ्यानं कितीही तुझं वाईट करायचा प्रयत्न करू दे, ते त्याच्यावर सोडून दे.
दुसऱ्याच्या वाईटाचा कधीही विचार करू नकोस. तुम्ही माझ्याकडून शिकलं पाहिजे. इथे असे अनेक लोक येतात, अनेक प्रकारचा त्रास देतात. आमच्या हातात ताकद आहे, आम्ही मनात येईल ते करू शकतो. पण कधीतरी चुकून तरी आमच्या मनात येतं का अमक्या माणसानं त्रास दिलेला आहे, त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे. कधी येणार नाही. का? ही गुरूंची आण आहे, ही गुरूंची घेतलेली शपथ आहे. त्यामुळे कधीही वाईट वाटणार नाही. ठीक आहे, तो तसा वागला, त्याने कृतज्ञता म्हणजे कृतज्ञपणा दाखवला, पण कृतज्ञता हा माझा गुणधर्म आहे. रामकृष्ण पोहत असताना विंचू त्यांना दिसला की तो वाहत चालला आहे, म्हणून विंचवाला वाचवण्यासाठी ते ओंजळीमध्ये पाणी घेतात आणि विंचवाला बाहेर काढतात. पाणी ओंजळीतलं खाली गेलं, विंचू डंक मारतो. असं वारंवार होतं. रामकृष्ण त्याचा राग करत नाहीत, द्वेष करत नाहीत. ते विचार करतात की डंक मारणं जर त्याचा स्वभाव आहे तर त्याला क्षमा करणं हा माझा स्वभाव आहे. मी कशाला माझा स्वभाव सोडू? जर तो एवढ्या प्रसंगातही तो प्राणी आपला स्वभाव सोडत नाही तर मी तर मनुष्य आहे, मी माझा स्वभाव का सोडला पाहिजे? आणि म्हणून आज रामकृष्ण आजसुद्धा आपल्यासाठी अजरामर आहे. आपल्याला जर अजरामर व्हायचं असेल तर गुरूचा जो बोध आहे तो विचारपूर्वक जसाच्या तसा ज्या दिवशी आपण अंगीकारू, स्वीकारू, त्याप्रमाणे वर्तणूक करू, त्यावेळेला मोक्ष फार लांब नाही आहे. फार लांब नाही आहे. मोक्ष आपल्यातच आहे. इथे बसल्या बसल्या तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष म्हणजे मरणे नव्हे, हे लक्षात घ्या. इथे बसल्या बसल्या आपण मोक्षाचे वाटेकरी होऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी आपले विचार आणि आपले आचार हे पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणून ते विचार पवित्र झाले पाहिजे, आचार पवित्र झाले पाहिजे. म्हणून आपण नेहमी सात्विक आहार घेणं गरजेचं आहे. कधी पण वृक्ष आणि जहाल आहार असा घेऊ नये. त्यामुळे आपल्यामध्ये तमोगुण वाढतो, तापटपणा वाढतो, खुंसीपणा वाढतो, रजोगुण वाढतो. आणि तू मला त्रास दिलास काय, अरे तुझी पाळंमुळं खणून काढेल. त्याला आध्यात्मिक म्हणता येत नाही. आपल्याला इथं दर आठवड्याच्या संत संघाला येऊन काय बनायचं आहे? संत नाही बनायचं आहे, आध्यात्मिक बनायचं. मग जर खऱ्या अर्थानं आध्यात्मिक बनायचं असेल तर आम्ही जे सांगितलं आहे ते कायम लक्षात ठेवा. स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका, कधी कुणाला फसवू नका, कधीही कुणाला लुबाडण्याचा प्रयत्न करू नका. याचा लुबाडण्याचा प्रयत्न करू नका याचा अर्थ काय? म्हणजे दुसऱ्याकडून काय घेऊ नका का? घ्या, पण लुबाडू नका. घेणे आणि लुबाडणे याच्यात फरक आहे. कधीही कुणाची निंदा करू नका. दुसऱ्याने कितीही निंदा आपली केली तरी आपण आपल्यामध्ये रजोगुण वाढवायचाच नाही आणि दुसऱ्याची निंदा करायची नाही. समोरचा जेव्हा निंदा करत असतो तेव्हा एवढंच समजायचं तो मोठा माणूस आहे, त्याचा तो कदाचित अधिकार असेल म्हणून तो आपली निंदा करत असेल, करू दे. जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तुम्हीच म्हणायचे, जेव्हा मला कोणी नाही म्हणेल तेव्हाच देवा तुझी सेवा घडेल. अशा प्रकारे जगून बघा ना, काय आनंद आहे, त्याच्यात काय ताकद आहे, हे जगल्याशिवाय कळणार नाही. म्हणून या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी विचारशुद्धीला महत्त्व दिलेले, आचारशुद्धीला महत्त्व दिले आणि आपल्यामधली जी विवेक बुद्धी आहे या विवेक बुद्धीला महत्त्व दिलं. आपली बुद्धी जी आहे ती विवेकी ठेवा, ती अतरंग असता कामा नये किंवा ती मतिमंद पण असता कामा नये. विवेकाने जगा. प्रसंग काय, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, इथे काय करता कामा नये हे समजता आलं पाहिजे आपल्याला. नाही तर नारायण पिसाळलेलं आहे म्हणून सांगितलं तरी बाजूला व्हायचंच नाही. कीर्तनकार बुवांनी सांगितलं नारायण सगळ्यातच आहे. म्हणून एक वेडा माणूस गल्लीतून जात असताना ऐकतोय पाठीमागे माऊत त्या हत्तीवरून ओरडतो, अरे नारायण पिसाळला आहे बाजूला व्हा, नारायण पिसाळला आहे बाजूला व्हा. तो ऐकतोय पण तो परत मनातमध्ये म्हणतोय मी आताच कीर्तनात काय ऐकलं, नारायण सगळीकडे आहे. मग नारायणच पिसाळला ना, ह्या नारायणाला काय करणार तो नारायण. शेवटी पिसाळलेला नारायण त्याला फेकून देतो. का तर विवेकी बुद्धी नसल्यामुळे त्याला तसा त्रास होतो. म्हणून आपली विवेकी बुद्धी ठेवा, आपलं आचरण चांगलं ठेवा. दिवसागणिक जितकं आचरण पवित्र करता येईल, सात्विक करता येईल तेवढं आपण अध्यात्माच्या मोक्षाच्या जवळ जाणार आणि मग आपला आत्मउद्धार होणार.
मी नेहमी सोप्या भाषेत सांगतो, तुम्हाला देव व्हायचं आहे ना, मग देवासारखं जगा ना. ह्याचा अर्थ काय? तोच आहे. देवासारखं जगा, देवासारखं वागा, देवासारखं बोला, देवासारखं राहा. हे सगळं सांगण्यापाठीमागचा उद्देशच तो आहे की आचरण चांगलं ठेवा, विचारशुद्धी ठेवा, बुद्धीचा वापर करा, म्हणजे आपला आत्मउद्धार निश्चित आहे. ते आता परत पुढच्या आठवड्यामध्ये संत संघामध्ये भेटूया. बघूया समर्थ रामदास स्वामी अजून काय पुढे आपल्याला सांगतात. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.